नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. 5 आणि 6 जुलै 2026चे जेवढेही महत्त्वाचे प्रश्न असतील, हे महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात. व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रापर्यंत लिंक शेअर करा. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक जरूर करा. रोज सकाळी 6 वाजता आपला हा व्हिडिओ आपण बघत असतो. तत्पूर्वी मागच्या लेक्चरमध्ये जो शेवटचा प्रश्न विचारला होता, त्याचं उत्तर अगोदर आपण जाणून घेऊयात. ऑक्टोबर 2026 मध्ये 14वी मिस ग्रँड इंटरनॅशनलचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आलेलं आहे? हे भारतामध्ये होणार आहे. पर्याय क्रमांक 2 लक्षात ठेवा, भारत. भारतामध्ये पण 3 शहरामध्ये याचं आयोजन करण्यात आलं आहे. एक तर दिल्ली आहे, जी भारताची राजधानी आहे दिल्ली. त्यानंतर जयपूर आहे, जी राजस्थानची राजधानी आहे. त्यानंतर आहे आग्रा, जे उत्तर प्रदेशमध्ये येतं. ह्या 3 ठिकाणी भारतामध्ये 14वी मिस ग्रँड इंटरनॅशनलचे आयोजन करण्यात आलेलं आहे. अजून होणार आहे ते ऑक्टोबर 2026 मध्ये. चला, अत्यंत महत्त्वाचं या प्रश्नाचं उत्तर दिल्याबद्दल अभिनंदन. अत्यंत महत्त्वाचं आजचा पहिला प्रश्न जो तुमच्या समोर आहे. भारताचे पहिले सागरी विमानतळ महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्याच्या किनारपट्टीवर उभारले जाणार आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पालघर. पालघर या जिल्ह्यामध्ये एक बीच आहे, ज्याला कोरे बीच असं म्हणतात. कोरे बीच. या कोरे बीचच्या जवळ हे जे काही पहिले सागरी विमानतळ आहे, हे उभारण्यात येणार आहे आपल्या पालघरमध्ये, महाराष्ट्रामध्ये. आणि हे कुठं असेल? हे जवळ आहे. पालघरमध्ये एक सगळ्यात महत्त्वाचं एक बंदर आहे. भारतामध्ये सर्वात मोठं बंदर असलेल्यापैकी 13वं मोठं बंदर म्हणतो आपण, ज्याचं नाव आहे वाढवण किंवा वधावन. या वाढवण बंदराच्या जवळच येतं आणि मुंबईच्या जवळ येतं कोरे बीच, पालघर जिल्हा. पालघर जिल्हा जो आहे तो साधारणतः 1 ऑगस्टला 1 ऑगस्ट 2014 मध्ये ठाणे जो जिल्हा आहे, या ठाणे जिल्ह्यामधून विभागून वेगळा झालेला होता. ज्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते पृथ्वीराज चव्हाण. 1 ऑगस्ट 2014. म्हणून 1 ऑगस्ट जो असतो महाराष्ट्रामध्ये आपण महसूल दिवस म्हणून साजरा करत असतो, लक्षात ठेवा. ओके. आणि समुद्रातून मिळवलेल्या जेवढे पण कृत्रिम जमिनीवर बांधले जाईल, या स्तरावरती हे काय राहणार आहे? सागरी विमानतळ राहणार आहे. जसं बघा, सागरी विमानतळ आहे भारतातील पहिलं, तसं भारतातील पहिलं, भारतातील नाही, महाराष्ट्रातील पहिले. ओके. महाराष्ट्रामध्ये एक पहिले म्हणा किंवा एकमेव म्हणा, एकच आहे. सागरी राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? महाराष्ट्रातील पहिले आणि एकमेव सागरी राष्ट्रीय उद्यान हे कोणत्या जिल्ह्यात असेल? तर त्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, ज्याला म्हणतो आपण मालवण सागरी राष्ट्रीय उद्यान. मालवण सागरी राष्ट्रीय उद्यान जो सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहे. हे एकमेव आहे आणि संपूर्ण भारताला विचारलं तर हे एकूणामध्ये 3रे सागरी राष्ट्रीय उद्यान आहे, मालवण सिंधुदुर्गमध्ये. कळालं? लक्षात ठेवा, पालघर. अच्छा, पालघर जिल्ह्यामध्ये एक राष्ट्रीय उद्यान येतो, ज्याचं नाव आहे, राष्ट्रीय उद्यान म्हणजेच काय? राष्ट्रीय उद्यान नाही, अभयारण्य म्हणा तुम्ही. ओके. पालघर जिल्ह्यामध्ये एक अभयारण्य आहे, ज्याचं नाव आहे तुंगारेश्वर. तुंगारेश्वर पक्ष्यांसाठी पण प्रसिद्ध आहे आणि सर्व गोष्टीसाठी प्रसिद्ध असणारं जे काही अभयारण्य आहे, वन्यजीव अभयारण्य तुंगारेश्वर नावाचं, पालघर याच जिल्ह्यामध्ये आहे. आणि पालघरची काय सीमा आहे, जी दादरा नगर हवेली दीव दमणला पण लागते आणि सगळ्यात महत्त्वाचं गुजरात राज्याला देखील लागलेलं आहे पालघरची सीमा. कळालं? पालघर लक्षात ठेवा, IMP आहे. हे भारतातील पहिलं सागरी विमानतळ राहील. आणि महाराष्ट्राला एकूण किती किलोमीटर लांबीचं समुद्राची किनारपट्टी लागली आहे नवीन आकडेवारीनुसार? तर ते आहे 877.97 किलोमीटर. लक्षात ठेवा, हे आकडे खूप महत्त्वाचं आहे. 877.97 किलोमीटरचं सागरी जो काही किनारपट्टी आहे, महाराष्ट्राला लागलेलं आहे. चला, पुढचा प्रश्न दुसरा अत्यंत महत्त्वाचा आहे. नुकतेच उल्हास कार्यक्रमाअंतर्गत भारतातील 6वा संपूर्ण साक्षर राज्य हा कोणता बनलेला आहे? एक सरकारनं एक कार्यक्रम राबवलं होतं, त्याचं नाव आहे उल्हास कार्यक्रम. ओके. उल्हासचं देखील फुल फॉर्म देखील आहे. याला म्हणतो आपण अंडरस्टँडिंग फॉर लाईफ लाँग लर्निंग फॉर ऑल इन सोसायटी. ओके. बस उल्हास लक्षात ठेवा, ULLAS हा कार्यक्रम आहे. आणि 6वा संपूर्ण साक्षर राज्य बनलं नुकतंच उत्तराखंड, पर्याय क्रमांक 1. उत्तराखंड ज्याची राजधानी आहे डेहराडून. डेहराडून उत्तराखंडची राजधानी आहे. आणि ज्या राज्यामध्ये 15+ वयोगट आहे, म्हणजे 15च्या वर किमान वय पाहिजे, आणि भारतातील कोणत्याही भाषेमध्ये त्यांना मूलभूत जे वाचन आणि लेखन करता आलं पाहिजे, गणित शिकवता आलं पाहिजे. कमीत कमी लेखन आणि वाचन एवढं जरी केले कोणत्याही भारतीय भाषांमध्ये, तरी ते प्रौढ व्यक्ती म्हणून गणलं जाईल आणि उल्हास कार्यक्रमांतर्गत त्यांचं संपूर्ण साक्षर राज्यामध्ये त्यांचं समावेश करण्यात येईल. असा हा कार्यक्रम लक्षात ठेवा. आणि ज्या राज्यामध्ये 95% पेक्षा अधिक जे साक्षर झाले असतील, त्याला पण उल्हास कार्यक्रमाच्या अंतर्गत संपूर्ण साक्षर राज्य म्हणून ओळखलं जाईल.
कमीत कमी 75% वर पाहिजे, तेव्हाच ते संपूर्ण साक्षर राज्य होईल, लक्षात ठेवा. आणि या उल्हास कार्यक्रमाच्या अंतर्गत भारतातील पहिलं राज्य कोणतं असेल संपूर्ण साक्षर? तर तो आहे मिझोराम. लक्षात ठेवा, मिझोराम हा उल्हास कार्यक्रमाच्या अंतर्गत संपूर्ण भारतातील पहिलं साक्षर राज्य होतं, IMP आहे. आणि सध्याच्या घडीला भारतातील पहिला कार्यात्मक साक्षर राज्य कोणतं असेल? भारतातील पहिला कार्यात्मक साक्षर राज्य किंवा डिजिटल साक्षर राज्य म्हटलं तर काही हरकत नाही, तर तो आहे केरळम किंवा केरळ त्याचा आन्सर राहील. उल्हास कार्यक्रम खूप खूप महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. आणि मग उत्तराखंड आहे, तर उत्तराखंडविषयी जे अधिक पॉईंट आहेत ते आपण एकदा चर्चा करूयात. निर्मित झाली होती उत्तराखंडची 9 नोव्हेंबर 2000 मध्ये, जे उत्तर प्रदेशमधून वेगळा होऊन उत्तराखंड नवीन राज्य बनलेला होता. याची राजधानी डेहराडून आहे. डेहराडून ही हिवाळी राजधानी आहे, मात्र गैरसैन ही उन्हाळी राजधानी या उत्तराखंडची आहे. मुख्यमंत्री आहेत पुष्कर सिंग धामी. गुरमीत सिंग हे राज्यपाल आहेत, गव्हर्नर आहेत उत्तराखंडचे. विधानसभा सदस्य संख्या 70 आहे. लोकसभा सदस्य 5, राज्यसभा सदस्य 3. राज्य फुलपाखरू त्यांचं आहे वेस्टर्न हिमालयन कॉमन पिकॉक. कॉमन पिकॉक हा जो काही अ, फुलपाखरू आहे, तर तो उत्तराखंड राज्याचं राज्य फुलपाखरू आहे. जसं महाराष्ट्राचं आहे ब्ल्यू मॉर्मॉन, तसा. मग यांचं राज्य मासा आहे गोल्डन महासीर. आणि उत्तरांचलचं नाव उत्तराखंड असं चेंज करण्यात आलं 2007 मध्ये. पूर्वी त्याला उत्तरांचल असं म्हटलं जात होते. सध्या त्याला उत्तराखंड असं आपण म्हणतो. आणि संपूर्ण भारतातील पहिले जे राष्ट्रीय उद्यान आहे, ज्याला जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान म्हणतो आपण, जिम कॉर्बेट नॅशनल पार्क जो आहे, तो भारतातील पहिलं राष्ट्रीय उद्यान उत्तराखंड याच राज्यामध्ये आहे. आणि हे पहिलं राष्ट्रीय उद्यान पण आहे आणि पहिलं हे व्याघ्र प्रकल्प देखील आहे. उत्तराखंड या राज्यामध्येच उत्तर काशी नावाचा जिल्हा आहे, जो या ठिकाणी आहे उत्तराकाशी. या उत्तरकाशीमध्येच गंगोत्री या ठिकाणी गंगा नदीचा उगम देखील होतो. चला पुढचा प्रश्न तिसरा. नुकतेच इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सचे 27वा सदस्य देश हा नुकताच कोणता बनलेला आहे? हे IBCA म्हणतो आपण, इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स. आणि ही जी संकल्पना आहे ही भारताची संकल्पना आहे. भारतानं ही संकल्पना दिली आहे इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सचं, आघाडीचं. याचा नुकताच 27वा सदस्य बनला आहे बांगलादेश, पर्याय क्रमांक 3. बांगलादेशची राजधानी काय असेल? ढाका. ढाका ही बांगलादेशची राजधानी आहे. आणि बांगलादेशचे सध्याच्या घडीला नवीन पंतप्रधान बनले, त्यांचं नाव आहे तारिक रहमान. तारिक रहमान हे बांगलादेशचे पंतप्रधान आहेत. बांगलादेश चलन काय असेल? चलन यांचं करन्सी आहे टका. टका लक्षात ठेवा. आणि जो ढाका आहे, बांगलादेशची राजधानी ढाका, या ढाकामध्येच 1906 मध्ये मुस्लिम लीगची पण स्थापना झाली होती. ओके, 1906 मध्ये मुस्लिम जो लीग आहे, या मुस्लिम लीगची स्थापना ढाक्यामध्ये झाली होती. ढाक्याचा नवाब होता त्यावेळेस नवाब सलीमुल्ला आणि आगा खान या दोघांनी मिळून केलेलं होतं. लक्षात ठेवा, ढाक्यामध्ये एक संस्थेचे हेडक्वार्टर आहे, त्याला म्हणतो आपण बिमस्टेक, बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टरल टेक्निकल इकॉनॉमिक कॉपरेशन. बिमस्टेकचं मुख्यालय कुठे येतं? ढाका या ठिकाणी येतं, लक्षात ठेवा. आणि बांगलादेशची जी सीमा आहे, आंतरराष्ट्रीय भूसीमा आपल्या भारताला देखील लागलेलं आहे. मग हे जे काही आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स आहे, ह्याच्यामध्ये जे प्राणी येतात, तर ते येतात 8 प्राणी. हे एक या ठिकाणी तुम्ही बघून घेऊ शकता. एक जाग्वार आहे, स्नो लेपर्ड आहे, पुमा आहे, त्यानंतर लिओपार्ड आहे, ओके, लायन म्हणजे सिंह आहे, टायगर आहे आणि चित्ता आहे. एवढे सगळे प्राणी या इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्समध्ये येतात. चला अत्यंत महत्त्वाचा पुढचा प्रश्न चौथा. नुकत्याच आलेल्या संयुक्त राष्ट्र शाश्वत विकास उद्दिष्टे, ज्याला आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल म्हणतो आपण, SDG, ह्या इंडेक्समध्ये 2026च्या इंडेक्समध्ये भारतात जगामध्ये कितवा क्रमांक लागतो? SDG इंडेक्स आहे, मी तुम्हाला गेल्या वर्षी पण शिकवलं होतं. SDG इंडेक्समध्ये 2025 मध्ये भारताचा क्रमांक हा 99 होता, बरोबर का? मग आता जो आहे ना, ह्याचा क्रमांक चांगला आहे, थोडक्यात सुधारलेला आहे, तर तो आहे आता सध्या 94 क्रमांक, पर्याय क्रमांक 4. SDG इंडेक्समध्ये भारतात सध्या 94वा क्रमांक लागतो, लक्षात ठेवा. आणि हे जे काही शाश्वत विकास उद्दिष्टे आहेत, हे कोणते कोणते असतील या ठिकाणी एकदा बघून घ्या, कारण हे तुम्हाला GK कधीही विचारू शकतात. पहिलंच आहे ना, पहिल्या नंबरचं, ह्याच्यामध्ये एकूण 17 गोल आहेत, ओके, 17 ध्येय आहेत. यापैकी पहिला जो आहे तो आहे नो पॉवर्टी, म्हणजेच दारिद्र्य निर्मूलनाचं पहिलं आहे. त्यानंतर आहे दुसरं आहे झिरो हंगर, म्हणजे भूक निर्देशांक, म्हणजे भूक जो आहे तो भूक निर्मूलनाचा आहे, झिरो हंगर. 3 नंबरला, 4 नंबरला कोणते कोणते आहेत हे तुम्ही पेपरला कोणतेही जो काही क्रमांक आहे तो कोणत्याही क्रमांकावरचं विचारू शकतात. हवामान बदल आहे बघा या ठिकाणी. हवामान विषयीचा जो काही ध्येय आहे तो 13व्या क्रमांकावरती येतो. 13व्या क्रमांकावरती लक्षात ठेवा. क्वालिटी एज्युकेशन पण आहे, 4थ्या क्रमांकावरती आहे.
ओके, गुणवत्तापूर्ण शिक्षण म्हणत आपण. त्यानंतर जेंडर इक्वेलिटी आहे 5 नंबरला येतो. जेंडर इक्वेलिटी, ओके, लिंग समानता 5व्या क्रमांकावरती आहे. हे सगळे एकदा वाचून घ्या व्यवस्थितपणे आणि जर एम-पी-एस-सी करत असाल तर तुम्हाला हे खूप खूप कामाचं आहे. चला पुढचा प्रश्न 5वा. नुकत्याच आलेल्या इंटरनॅशनल मॉनिटरी फंड IMFच्या अहवालानुसार सर्वाधिक परकीय चलन जो साठा आहे, ह्या सर्वाधिक परकीय चलन साठ्यानुसार पहिल्या क्रमांकावरती संपूर्ण जगात कोणता देश आहे? तर तो आहे चीन, पर्याय क्रमांक 1. चीनचा परकीय चलन ज्याला आपण फॉरेक्स रिझर्व्ह म्हणतो आपण, यामध्ये पहिल्या क्रमांकावरती आहे चीन. लक्षात ठेवा. चीनमध्ये साधारणतः 3.44 ट्रिलियन डॉलर्सचा जो काही संपत्ती आहे तो त्यांच्याकडे आहे. ट्रिलियन डॉलर्स. ओके, 3.44 ट्रिलियन डॉलरचं जे काही परकीय चलन साठा आहे हे त्यांच्याकडे आहे. साधारणतः 12 महिन्यांपेक्षा जास्त जो कालावधी आहे तो कालावधी त्यांनी कोणतंही काही जरी नाही केलं तरी त्यांच्याकडे तो परकीय चलन साठा राहून जाईल. 12 महिने म्हणजे 1 वर्षापर्यंत पण त्यांच्याकडे शिल्लक राहू शकतं. आणि भारताकडे किती असेल? भारताकडे आहे 543.0. ओके, लक्षात ठेवा IMP आहे. आणि चीनकडे किती असेल तर 3,410 IMP आहे. चीनची राजधानी काय असेल? या ठिकाणी 2-3 पॉईंट आपण चर्चा करूया. चीनची राजधानी बीजिंग आहे. चीनचं चलन आहे युआन, ज्याला रेनमिनबी असंही म्हटलं जातं. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग. संसदेचं नाव चीनच्या नॅशनल पीपल्स काँग्रेस आणि राष्ट्रीय स्मारक आहे चीनची भिंत त्यांची, द ग्रेट वॉल ऑफ चायना. आणि अंतराळ संशोधन संस्था आहे CNSA. जसं भारताचे इस्रो आहे तसं चीनचं आहे CNSA. आणि जगातील सर्वाधिक देशांची सीमा लागलेला देश आहे चीन. या ठिकाणी चीन बघून घेऊ शकता. बऱ्यापैकी जास्तीत जास्त देशांची सीमा चीनला लागलेलं आहे. आणि आशिया खंडातील रशिया वगळता आशिया खंडातील सर्वात मोठा देश कुठला असेल तर तो चीनच आहे. चला पुढचा प्रश्न 6वा. नुकतेच भारताचे UPI ज्याला आपण युनिफाईड पेमेंट इंटरफेस म्हणतो आपण, भारताचे UPI स्वीकारणारा जगातील 10वा देश हा कोणता बनलेला आहे? तर तो देश बनला आहे ग्रीस, पर्याय क्रमांक 3. ग्रीसची राजधानी काय असेल? ग्रीसची राजधानी आहे अथेन्स. अथेन्स ही ग्रीसची राजधानी. 10वा देश बनला आहे UPI स्वीकारणारा भारताचं. युनिफाईड पेमेंट इंटरफेस म्हणतो आपण UPI. 9वा कोणता होता? 9 होता कंबोडिया. कंबोडिया हा 9वा देश होता जो भारताची UPI स्वीकारला आहे. त्याचं स्वीकारणं म्हणजे काय? ग्रीस या देशामध्ये तुम्ही कोणत्याही ठिकाणी त्यांचं जे काही QR कोड आहे त्या QR कोडला तुम्ही स्कॅन करून फोनपे, गुगल पे किंवा भीम ॲप्लिकेशन वापरून पैसे डायरेक्ट तुम्ही पे करू शकता. जसं आपण भारतामध्ये आता काही जरी वस्तू घेतली तर फोनपे करतो, तसं ग्रीसमध्ये पण तुम्ही फोनपे वापरू शकता. ओके, असा आता करार झालेला आहे भारत आणि ग्रीस यांच्या दरम्यान. ग्रीसची राजधानी अथेन्स आहे. अथेन्स या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं साधारणतः 1896 मध्ये अथेन्समध्ये पहिले ज्या ऑलिम्पिक राजस्पर्धा होत्या, पहिल्या ऑलिम्पिक राजस्पर्धा पार पडल्या होत्या 1896 मध्ये ग्रीसची राजधानी अथेन्स याच ठिकाणी. त्यामुळे ऑलिम्पिकची सुरुवात कुठून झाली? ग्रीसपासून. कळालं? ग्रीस लक्षात ठेवा. UPI. अच्छा, भारताची UPI स्वीकारणारा पहिलाच देश कोणता होता? भूतान. पहिला देश भूतान आहे. आणि युरोप खंडातील पहिला देश कुठला असेल तर तो आहे फ्रान्स. भारताचं ओके UPI स्वीकारणारा युरोप खंडातील पहिला देश आहे फ्रान्स. लक्षात ठेवा. पुढचा 7वा प्रश्न. नुकतेच केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचा ज्याला आपण CBDT म्हणतो आपण, सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस CBDT याच्या अध्यक्षपदी कोणाची पुनर्नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर ही व्यक्ती आता रवी अग्रवाल, पर्याय क्रमांक 4. रवी अग्रवाल हे बनले आता CBDTचे नवीन अध्यक्ष, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ. लक्षात ठेवा. आणि जो एक GST आहे त्याला आपण गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स म्हणतो GST. या GSTची अंमलबजावणी 1 जुलै 2017 झाली होती. मात्र GST हा कसा आहे? हा एक अप्रत्यक्ष कर आहे. GST हा कसा आहे? एक अप्रत्यक्ष कर आहे. चला पुढचा प्रश्न 8वा. नुकतेच 29वी राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स परिषद 2026 कोणत्या राज्यात पार पडलेला आहे? ही नॅशनल ई-गव्हर्नन्स काउन्सिल आहे, परिषद आहे. आणि हे पार पडलं जयपूरमध्ये. पर्याय क्रमांक 2 राजस्थान, जयपूर. ओके, जयपूर ही राजस्थानची राजधानी आहे, ज्याला ज्याला ओके आपण पिंक सिटी असंही म्हणतो. जयपूरला काय म्हणतो आपण? पिंक सिटी असंही म्हणतो. आणि जयपूरमध्ये खूप महत्त्वाचं ठिकाण आहे तो म्हणजे हवा महल. हवा महल आहे. जयपूरलाच जंतर मंतर पण आहे बघा. जंतर मंतर हे देखील या ठिकाणी आहे जयपूरला. जयपूर हे भारतातील दुसरे ओके भारतामध्ये दुसरे जागतिक वारसा शहर पण होतं. भारतात दुसरे जागतिक वारसा शहर, वर्ल्ड हेरिटेज सिटी आहे. हां, जागतिक वारसा
शहर आहे दुसरं. पहिलं कुठलं असेल? पहिलं आहे अहमदाबाद, गुजरात राज्यामधील 2017 मध्ये झालं होतं आणि जयपूर हे बनलं होतं 2019 मध्ये. 2019 लक्षात ठेवा. जयपूर आय-एम-पी आहे, ज्याला आपण पॅरिस ऑफ इंडिया असंही म्हणतो. पॅरिस ऑफ इंडिया असंही म्हणतो. भारताचे पॅरिस असंही म्हणतो आपण जयपूरला, लक्षात ठेवा. मग राजधानी जयपूर आहे. मुख्यमंत्री कोण असतील राजस्थानचे? भजनलाल शर्मा आहेत. राज्यपाल आहेत हरिभाऊ बागडे, जे महाराष्ट्राचे आहेत. विधानसभा सदस्य संख्या 200 आहे. लोकसभा सदस्य संख्या 25. राज्य पक्षी आहे त्यांचा गोडाऊन. गोडाऊन म्हणजे काय? ग्रेट इंडियन बस्टर्ड म्हणजे मालढोक पक्षी हा राजस्थानचा राज्य पक्षी आहे. राज्य प्राणी आहे त्यांचं उंट आणि चिंकारा 2 आहेत. राष्ट्रीय उद्यान आहेत भरतपूर, घाना, केवलादेव, सारिस्का आणि डेझर्ट. थारचा वाळवंट आहे ना, थारचा वाळवंट देखील याच राजस्थान राज्यामध्ये येतो. आणि राजस्थानची काय सीमा आहे, राजस्थानची सीमा ही पाकिस्तानला देखील लागलेला आहे. आणि या ठिकाणी राजस्थानच्या या भागामध्ये इथं एक पर्वतरांग आहे, ज्याला म्हणतो आपण अरवली पर्वतरांग. अरवली पर्वतरांग जे राजस्थान राज्यामध्येच पसरलेलं आहे. चला पुढचा प्रश्न 9वा. नुकत्याच इंटेलिजन्स ब्युरोच्या संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? हे IB आहे आणि IBचे प्रमुख इथून पुढच्या 2 वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आले आहे. महेश दीक्षित यांती पर्याय क्रमांक 1. महेश दीक्षित लक्षात ठेवा. पूर्वी कोण होते? पूर्वी होते तपन कुमार डेका. तपन कुमार डेका होते IBचे प्रमुख. इंटेलिजन्स ब्युरो म्हणतो आपण IB, लक्षात ठेवा. तपन कुमार डेका पूर्वी होते. त्यांच्या ठिकाणी तर महेश दीक्षित यांची नियुक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेला असलेल्या मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने काय केलं, याला मंजुरी दिलेलं आहे. आणि जो IB आहे इंटेलिजन्स ब्युरो, याचं ब्रीद वाक्य काय असेल? याचं ब्रीद वाक्य आहे जागृतम अहर्निशम. ओके, याचं ब्रीद वाक्य काय असेल? तर ते पेपरला कधी कधी काय करतात, अवघड जाऊन पुढे जाऊन विचारतात. याचं आहे जागृतम अहर्निशम. ओके, हे संस्कृतमध्ये आहे. याला मराठीमध्ये इंग्लिशमध्ये म्हणतात ऑलवेज अलर्ट. ऑलवेज अलर्ट लक्षात ठेवा. जागृतम अहर्निशम IB आहे. याची स्थापना 1887ची आहे. ओके, याची स्थापना 1887. आणि भारतामध्ये जे काही गुन्हेगार असेल, भारतामध्ये जे काही इंटेलिजन्स ब्युरो आहे ते काम करतं. आणि भारताच्या बाहेर असेल तर ते काम करतं रॉ लक्षात ठेवा. ज्याला रॉला म्हणतो आपण रिसर्च अँड ॲनालिसिस विंग. रिसर्च अँड ॲनालिसिस विंग रॉ. भारताच्या बाहेर गुप्तचर संस्था रॉ आहे. आणि भारतामध्ये कुठलं असेल तर CBI आणि इंटेलिजन्स ब्युरो आहे IB आहे. रॉचे प्रमुख कोण असतील? पराग जैन. रॉचे सध्या प्रमुख पराग जैन, लक्षात ठेवा. ओके, IB आणि रॉ हे दोन्ही पण लक्षात ठेवायचे आहेत. चला पुढचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा 10वा. दरवर्षी अमेरिकन स्वातंत्र्य दिन हा कधी साजरा केला जातो? अमेरिकन स्वातंत्र्य दिवस, अमेरिका जो आहे तो ब्रिटनच्या जोखडातून मुक्त झाला होता 1776 मध्ये. 1776 मध्ये मुक्त झाला होता. म्हणून 1776 ते 2026 जर बघितलं आपण, साधारणतः 250वा त्यांचा स्थापना दिवस आहे यंदाचं. अमेरिकेचं 250वा स्थापना दिवस आहे आणि दरवर्षी असतो 4 जुलैला. पर्याय क्रमांक 4. 4 जुलै लक्षात ठेवा. 4 जुलै 1776. आणि अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष कोण होते? त्यांच्या अमेरिकेचा डॉलर जो आहे, डॉलर चलन, ह्याच्यावरती पण यांचं चिन्ह, यांचं चित्र आहे, फोटो आहे. पहिले राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन. जॉर्ज वॉशिंग्टन लक्षात ठेवा. अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष सध्या कोण असतील तर डोनाल्ड ट्रम्प आहेत. आणि राजधानी आहे वॉशिंग्टन DC. ओके, वॉशिंग्टन DC या ठिकाणी वर्ल्ड बँकेचं आणि इंटरनॅशनल मॉनिटरी फंड IMF या दोन्ही संस्थेचं मुख्यालय याच ठिकाणी येतो. कुठं? वॉशिंग्टन DC याच ठिकाणी. ओके, अमेरिका लक्षात ठेवा. आणि अमेरिका जो काही देश आहे तो अमेरिका देश उत्तर अमेरिका या खंडामध्ये येतो. अमेरिकेचे राष्ट्रध्वज जो आहे ना, या राष्ट्रध्वजामध्ये जवळपास 50 स्टार आहेत. क्वेश्चन हा एकदा KBCला विचारला होता की कोणत्या देशाच्या ध्वजामध्ये 50 स्टार आहेत, 50 चांदणी आहेत? तर ते येतं अमेरिका. अमेरिका लक्षात ठेवा. आणि जो काही महत्त्वाचे दिवस आहे त्यांच्यावरती एक नजर टाकूयात. 1 जुलैला असतो राष्ट्रीय डॉक्टर्स दिन, GST दिन, महाराष्ट्र कृषी दिवस आणि SBI दिवस. 2 जुलैला असतो जागतिक क्रीडा पत्रकार दिन. 3 जुलैला आहे आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्ती दिन. 4 जुलैला असतो अमेरिकन स्वातंत्र्य दिन. चल, हे होते अत्यंत महत्त्वाचे प्रश्न. मागच्या किंवा काल सकाळच्या लेक्चरचा जो काही रिव्हिजनचे प्रश्न आहेत त्यांच्यावरती एक नजर आपण टाकूयात.
नुकतेच भारतीय भूसेनेचे नवीन उपप्रमुख म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? हे तर संदीप जैन. नुकतेच ओपन एआयने कोणाची भारतासाठी व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती केली आहे? प्रभजित सिंग. नुकतेच बार्सिलोना ग्रँड प्रिक्स 2026चा किताब कोणी जिंकले आहे? लुईस हॅमिल्टन. नुकतेच महिला T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वकालीन सर्वाधिक बळी घेणारी गोलंदाज कोण ठरली आहे? दीप्ती शर्मा. नुकतेच भारतातील पहिले पूर्णपणे महिलांद्वारे चालवले जाणारे पोलीस ठाणे कोठे उघडण्यात आले आहे? हे आहे दिल्ली या ठिकाणी. जागतिक आर्थिक मंच म्हणजे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या ऊर्जा संक्रमण निर्देशांकामध्ये भारत जगात कितवा क्रमांक लागतो? तर तो 17वा. मध्य प्रदेशमधील महू येथे यशस्वी परीक्षण करण्यात आलेल्या भारताच्या सर्वात वजनदार स्वदेशी 120 मिमी वाहनावर बसवलेली मोर्टार प्रणाली कोणती असेल? तर ते गरुडास्त्र. कोणत्या राज्यात खीर भवानी उत्सव 2026 चे आयोजन नुकतंच करण्यात आलं होतं? तर हे आहे जम्मू काश्मीर. दरवर्षी जागतिक क्रीडा पत्रकार दिन कधी असतो? 2 जुलैला. आणि आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्ती दिवस असतो 3 जुलैला. चला, हे होते अत्यंत महत्त्वाचे प्रश्न. या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. प्रश्न असा आहे, नुकतेच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोणत्या राज्यात ईशान्य भारतातील सर्वात मोठ्या सेंद्रिय मसाला प्रक्रिया युनिटचे उद्घाटन केलेलं आहे? ऑप्शन तुमच्या समोर उत्तर द्यायचं आहे. याचं उत्तर आपण उद्या सकाळच्या 6 वाजता लेक्चरमध्ये बघणार आहोत. ओके, जो आपलं अनुभव स्टडीचं व्हॉट्सअपचं चॅनल आहे, या चॅनलला नक्की तुम्ही जॉईन करू शकता. चॅनलचं नाव आहे अनुभव स्टडी NDSS. तुम्ही सर्च करा, तुम्हाला भेटून जाईल, किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे, कमेंट बॉक्समध्ये चेक करा. तो तुम्हाला जॉईन करून ठेवायचा आहे. या ठिकाणी मी दररोज तुम्हाला चालू घडामोडीमध्ये पाठवून देत असतो. ओके, चला, हे आपलं अनुभव स्टडीचं ॲप्लिकेशन आहे. ॲपवरती वेगवेगळे जे कोर्स आहेत आपले, GKचा स्पेशल कोर्स पण आहे, तो देखील तुम्ही घेऊ शकता. हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे. टेलिग्राम चॅनलला पण तुम्ही जॉईन करू शकता. हे Instagramची आयडी आहे, हे नक्कीच फॉलो करून ठेवा. चला, इथे आपण थांबूयात. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या मित्रांमध्ये लिंक एकदा शेअर करा, लाईक करा, व्हिडिओ आवडला असेल तर, आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब जरूर करून ठेवा. भेटू उद्या सकाळच्या 6 वाजताच्या आपल्या बुलेट रॅपिड फायरच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत पाहत राहा अनुभव स्टडी. थँक्यू. जय हिंद.